नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीषा देशपांडे चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाच्या कंपनी स्थापना या प्रकरणाच्या तिसऱ्या तासिकेत तुमचे स्वागत करते. मित्रांनो, मागील तासिकेत आपण कंपनी स्थापनेच्या पहिल्या अवस्थेचा म्हणजेच प्रवर्तन अवस्थेच्या 5 टप्प्यांचा अभ्यास केला. आज आपण कंपनी स्थापनेच्या दुसऱ्या अवस्थेचा म्हणजेच कंपनी नोंदणी अवस्थेचा अभ्यास करणार आहोत. या अवस्थेचे एकूण 11 टप्पे आहेत. मित्रांनो, या ठिकाणी विषय समजण्यासाठी थोड्या वेळासाठी आपणच कंपनीचे प्रवर्तक आहोत, म्हणजे आपणच कंपनी स्थापनेच्या प्रक्रिया करत आहोत असं समजावं. म्हणजे आपल्याला अभ्यास इंटरेस्टिंग वाटेल आणि सोपाही होईल. बघा तर मग प्रयोग करून. मित्रांनो, पहिल्या अवस्थेत प्रवर्तक 5 गोष्टी करतो. तो व्यवसायातील विविध संधींचा शोध घेतो. संधी शोधल्यावर म्हणजेच कोणता व्यवसाय करायचा हे ठरल्यावर त्याचं आर्थिक नियोजनही करतो आणि मग घटनापत्रक आणि नियमावली तयार करतो आणि त्यासाठी काही प्राथमिक करार करतो आणि ही कामे झाल्यावर कंपनीच्या प्रथम संचालकाची नेमणूक करतो. बरेचदा कंपनीचा प्रथम संचालक म्हणून तो स्वतःचेच नामांकनही करू शकतो. यानंतर तो दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेत प्रवेश करतो आणि ती म्हणजे कंपनीची नोंदणी अवस्था. मित्रांनो, या 11 टप्प्यांपैकी 9 टप्प्यांमध्ये त्याला काही महत्त्वाचे कागदपत्र जमा करायची आहेत आणि काही नंबर्स कार्ड मिळवायचे आहेत आणि मग 10व्या टप्प्यामध्ये कंपनीची नोंदणी वरील कागदपत्र जोडून ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहे आणि 11व्या टप्प्यात त्याला नोंदणी प्रमाणपत्र मिळते आणि मग कंपनी सुरू होते. चला तर मग एखादी कंपनी कशी स्थापन होते, त्याला काय काय करावं लागतं हे आपण पाहूया. म्हणजेच या कंपनी नोंदणी अवस्थेचे जे 11 टप्पे आहेत ते आपण बघूया. कंपनी नोंदणी अवस्थेचा पहिला टप्पा आहे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळवणे. त्याला DSC असंही म्हटलं जातं. दुसरा टप्पा आहे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र MCAकडे नोंदविणे. तिसरा टप्पा आहे संचालक ओळख क्रमांक मिळविणे, DIN. कंपनीचं नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे. 5वा टप्पा आहे घटनापत्रक व नियमावली यांना अंतिम स्वरूप देणे. त्यानंतरचा टप्पा आहे घटनापत्रक व नियमावलीवरील सही, मुद्रांक आणि दिनांक नोंदवणे. कंपनी नोंदणीसाठीची इतर कागदपत्र तयार करणे आणि त्यानंतर पत्त्यांसंबंधी सूचना नोंदणी अधिकाऱ्याला देणे. काही वैधानिक घोषणापत्र तयार करणे. कंपनी नोंदणीसाठीचा प्रस्ताव व दस्तऐवज सादर करणे आणि शेवटचा टप्पा आहे नोंदणी प्रमाणपत्र मिळणे. या 11 टप्प्यांचा आपण सविस्तर आता अभ्यास करणार आहोत. यातला पहिला टप्पा आहे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळविणे. यालाच डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट अर्थात DSC असंही म्हटलं जातं. मित्रांनो, डिजिटल या शब्दाचा अर्थ तुम्ही जाणताच. आजचं युग हे डिजिटलच आहे. आजच्या कोविडच्या परिस्थितीत आपण पेटीएम, गुगल पे, ऑनलाईन शॉपिंग, टीचिंग अँड लर्निंग याचा अनुभव घेतच आहोत. यामुळे वेळेची बचत होते आणि ते सुरक्षित देखील आहे. कंपनी स्थापनेच्या पहिल्या टप्प्यात संचालकाला स्वतःच्या डिजिटल स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळवावे लागते. त्याला त्याचा उपयोग कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी करता येतो. मग हे पत्र किंवा हे कार्ड किंवा हा नंबर कसा मिळवायचा? तर प्रवर्तक व कंपनीचा पहिले संचालक यांना प्रमाणित अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो. त्यालाच सर्टिफाईंग अथॉरिटीज असेही म्हणतात. तुम्हाला चित्रामध्ये काही नाव दिसत आहेत. उदाहरणार्थ DRB, सेफ स्क्रिप्ट, एनकोड, मुद्रा, CDEC, NSDL, कॅप्रिकॉन इत्यादी. यांच्यापैकी
यांच्यापैकी एकाकडे प्रवर्तक आणि प्रथम संचालक यांना अर्ज दाखल करून हे प्रमाणपत्र मिळवता येते. अन्यथा केंद्र सरकारच्या केंद्रीय व्यवहार मंत्रालयाने उपलब्ध करून दिलेल्या SPICE या सरळ प्रणालीतही अर्ज करून हे प्रमाणपत्र त्यांना मिळवता येते. ही झाली डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया. यानंतर प्रवर्तकाला पुढच्या टप्प्यामध्ये डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र MCA कडे नोंदवावं लागतं. आता हे MCA काय आहे तर ते म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, यालाच केंद्रीय व्यवहार मंत्रालय असंही म्हणतात. कोणत्याही कंपनीची स्थापना या मंत्रालयाअंतर्गत होते. कंपनी कायदा 2013च्या सर्व प्रशासकीय अंमलबजावणीवरती देखरेख ही MCA ठेवत असते व या मंत्रालयाच्या आजच्या मंत्री आहेत निर्मला सीतारामन, ज्या आपल्या अर्थमंत्री देखील आहेत. तर आपल्या प्रवर्तकाने जे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र सुरुवातीला मिळवलेलं आहे ते या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सकडे नोंदवलं जातं. कारण आपण कंपनी कायदा 2013नुसार कंपनीची स्थापना करीत आहोत व हे मंत्रालय आपल्या प्रत्येक घडामोडीवरती त्यांचं लक्ष केंद्रित करून असतात. यानंतरचा टप्पा आहे संचालक ओळख क्रमांक मिळवणे, ज्याला DIN म्हणजेच डायरेक्टर्स आयडेंटिफिकेशन नंबर असंही म्हटलं जातं. शॉर्ट फॉर्ममध्ये याला DIN असे म्हणतात. मग हा नंबर संचालकाला का मिळवावा लागतो तर ज्या व्यक्तीला संचालक बनायचे आहे, डायरेक्टर व्हायचे आहे, त्यांना हा विशेष नंबर दिला जातो. तो मिळवणे कायद्याने अनिवार्य असते. या एकाच ओळख क्रमांकावर एक व्यक्ती विविध कंपन्यांमध्ये संचालकपदी राहू शकते. याची ऑनलाईन नोंद असल्यामुळे संचालकांनी काही आर्थिक गुन्हे केले तर ते शोधणं सोपं जातं. आता हा नंबर कसा मिळवायचा तर प्रवर्तक व संचालक मिनिस्ट्री ऑफ अफेअर्सच्या पोर्टलवरती अर्ज करतात. त्यासाठी SPICE या सरळ प्रणालीत जाऊन फॉर्म 32 त्यांना भरावा लागतो. मग संचालकाला हा 8 अंकी DIN नंबर मिळतो. चित्रात आपल्याला एक उदाहरण दिसते आहे. श्री भास्कर भट हे टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर आहेत आणि त्यांचा DIN नंबर हा दिसतो आहे आपल्याला 00148778 आणि याची नोंद त्यांनी 16 नोव्हेंबर 2017 रोजी केलेली दिसते. यानंतरचा पुढचा टप्पा आहे कंपनीचं नाव CRC कडे रिझर्व करणे म्हणजेच आरक्षित करणे. मित्रांनो, डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र आणि संचालक ओळख क्रमांक मिळाला की प्रवर्तक कंपनीचं नाव निश्चित करतात. मग ते नाव आरक्षित म्हणजे रिझर्व करणं आवश्यक असतं. नाव ठरवताना प्रवर्तकाला एकापेक्षा जास्त नावं द्यावी लागतात. कारण कंपनी कायद्यानुसार आधीच अस्तित्वात असलेल्या कंपनीचं नाव जर आपण दिलं असेल तर ते आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे एकापेक्षा जास्त नाव द्यावी लागतात. आता हे नाव कसं रिझर्व करावं तर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सची अर्थात MCAची रिझर्व युनिक नेम थोडक्यात RUN ही एक वेब सर्व्हिस आहे. कंपनीचं नाव निश्चित करण्यासाठी प्रवर्तक RUN मध्ये ऑनलाईन फॉर्म भरतात व MCA पोर्टलवरतून तो केंद्रीय नोंदणी केंद्राकडे अर्थात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर अर्थात CRC कडे नेमलेले शुल्क पाठवतात. हे केंद्रीय नोंदणी केंद्र प्रस्तावित नावास संमती देतं. आपण जे नाव त्यांना सुचवलेलं आहे ते जर त्यांना योग्य वाटलं तर त्या नावास ते संमती देतात आणि सदर नाव फॉर्म भरल्याच्या तारखेपासून 20 दिवसांसाठी आरक्षित ठेवलं जातं. यानंतर
चा मुद्दा आहे किंवा टप्पा आहे तो म्हणजे घटनापत्रक आणि नियमावली यांना अंतिम स्वरूप देणं. आपल्याला माहितीच आहे, आपण याआधी पाहिलं आहे की वरील दोन्ही दस्तऐवज हे कंपनीचे प्रवर्तक प्रवर्तन अवस्थेमध्येच तयार करतात. कंपनी नोंदणीसाठी घटनापत्रक आणि नियमावली हे दोन महत्त्वाचे असे दस्तऐवज आहेत आणि या दस्तऐवजांशिवाय कोणत्याही कंपनीची नोंद होऊ शकत नाही. घटनापत्रक आणि नियमावली तयार करण्यासाठी प्रवर्तक सचिव आणि कायदेतज्ञांची मदत घेतात, कारण आपण जे घटनापत्रक आणि नियमावली तयार करणार आहोत ती कंपनी कायदा 2013 नुसार तयार करणार आहोत. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की सार्वजनिक किंवा खाजगी दोन्ही कंपन्यांना घटनापत्रक आणि नियमावली बनवणं अनिवार्य आहे. परंतु सार्वजनिक कंपनी ही अशी एक कंपनी आहे की ही वरील दोन्ही दस्तऐवज एकापेक्षा जास्त भाग बाजारात म्हणजे स्टॉक एक्सचेंजमध्ये समीक्षणासाठी पाठवतात आणि मंजूर करून घेतात. कारण आपल्याला माहिती आहे की सार्वजनिक कंपनी ही भाग बाजारामध्ये नोंदवलेली कंपनी असते आणि जनतेकडे ते आवाहन करत असतात की भाग भांडवल जमा करण्यासाठी. या मेमोरंडम ऑफ असोसिएशनलाच घटनापत्रक असं म्हटलं जातं आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन हे नियमावलीसाठी इंग्रजी शब्द आहेत, तेही आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यानंतरचा टप्पा आहे घटनापत्रक आणि नियमावली यावरील सही, मुद्रांक आणि दिनांक नोंद करणे. वरती आपण बघितलं की फक्त घटनापत्रक आणि नियमावली तयार करून ठेवलेली आहे तज्ज्ञांच्या मदतीने. आता ह्याचं ऑथेंटिकेशन किंवा हे कायदेशीर केव्हा होईल, जेव्हा त्याच्यावरती सभासद सह्या करतील. तर घटनापत्रकावर सार्वजनिक कंपनीसाठी 7 सभासद, खाजगी कंपनीसाठी 2 आणि एक व्यक्ती कंपनीसाठी किमान 1 सभासदांच्या सहीची आवश्यकता असते. सही सभासदांनी त्यांच्या हस्ताक्षरामध्ये करून नाव आणि पत्ता, हुद्दा, व्यवसाय हे साक्षीदारासमोर त्यांना लिहावं लागतं आणि साक्षीदार जे असतात त्यांचेही सही, नाव, हुद्दा, व्यवसाय या घटनापत्रकामध्ये लिहावा लागतो. सही झाली की त्यामध्ये असलेल्या प्रत्येक मुद्द्यांसाठी सही करणारा जबाबदार धरला जातो. सह्या झाल्यानंतर भारतीय मुद्रांक कायदा 1899 अर्थात इंडियन स्टॅम्प ॲक्ट 1899 नुसार कंपनीच्या अधिकृत भांडवलावर म्हणजेच ऑथोराइज्ड कॅपिटल वर शुल्क किंवा फी भरावी लागते, जे नोंदणीचा प्रस्ताव सादर केल्यावर भरलं जातं. आता अधिकृत भांडवल हे कोण मंजूर करून देतं, तर नोंदणी अधिकारी म्हणजेच रजिस्ट्रार ऑफ कंपनी, ज्याला आपण ROC असं म्हणतो, ते कंपनीसाठी अधिकृत भांडवल मंजूर करून देतात आणि या भांडवलावरती स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. कंपनीच्या भागभांडवलावर हे शुल्क अवलंबून असते आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक राज्यासाठी ते वेगवेगळे असू शकते. घटनापत्रक आणि नियमावलीवर दिनांक असणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे जेव्हा आपण शुल्क भरतो किंवा स्टॅम्प ड्युटी भरतो त्या दिवशी, ज्या दिवशी आपण ते भरलं असेल त्या दिवशीचा दिनांक त्यावर नोंदवला जातो आणि मग सही, मुद्रांक आणि दिनांक नोंदवला की ते घटनापत्रक आणि नियमावली हे ऑथोराइज्ड दस्तऐवज किंवा कायदेशीर दस्तऐवज म्हणून निर्माण होतं. यानंतरचा मुद्दा आहे कंपनी नोंदणीसाठीची इतर महत्त्वाची कागदपत्र मिळवणे. आता याच्यामध्ये काय काय मिळवायचं आहे, तर सगळ्यात पहिलं आहे संचालकांचं संमतीपत्र. आता ही संमती कशासाठी आहे, तर प्रथम संचालकांनी म्हणजे सार्वजनिक कंपनीसाठीचे 7 सभासद, खाजगी कंपनी असेल तर 2 आणि या सभासदांनी आपण या कंपनीचे प्रथम संचालक आहोत याचं संमतीपत्र सहीनिशी द्यायचं असतं. त्यात संचालकांची वैयक्तिक माहिती, त्याला मिळालेला 8 अंकी DIN नंबर व तो अजून इतर कोणत्या कंपनीचा संचालक असेल
तर ती देखील माहिती त्याने द्यावयाची आहे. यानंतर संचालकाचं संमतीपत्र झाल्यानंतर व्यवस्थापक आणि चिटणीस इत्यादींची माहिती आपल्याला द्यायची आहे. नियमावलीवरती सही करणाऱ्या व्यक्तीची म्हणजेच व्यवस्थापक, चिटणीस, अंकेक्षक किंवा ऑडिटर यांची देखील माहिती कंपनी नोंदणीसाठी आवश्यक असते. त्यानंतर घटनापत्रकावर स्वाक्षरी करणाऱ्या ज्या व्यक्ती असतील, प्रथम संचालक असतील, त्यांनी घोषणापत्र म्हणजे डिक्लरेशन द्यायचं आहे. आता हे कशाचं डिक्लरेशन किंवा कशाची घोषणापत्र द्यायचं आहे, तर त्यामध्ये घटनापत्रक आणि नियमावलीवर सही करणाऱ्या प्रत्येकाने आपण मागील 5 वर्षात कोणत्याही कंपनीच्या प्रवर्तन, कंपनी स्थापना आणि व्यवस्थापनात दोषी ठरलेलो नाही हे लिहून द्यायचं आहे. तसेच या कंपनीच्या नोंदणीसाठी जे कागदपत्र किंवा दस्तऐवज आपण सादर करीत आहोत ते देखील अचूक, पूर्ण आणि सत्य म्हणजे खरे आहे हे लिहून द्यायचं आहे. यामुळे काय होतं तर पुढे होणारे धोके टाळता येतात व या घटनापत्रक आणि नियमावलीवरती सही करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित होते. त्यानंतरचा मुद्दा आहे पत्त्यासंबंधी सूचना देणे. बऱ्याचदा काय होतं की नोंदणी करताना कंपनीचा कार्यालयाचा पत्ता निश्चित नसतो. अशावेळी प्रवर्तक कम्युनिकेशनसाठी नोंदणी अधिकाऱ्याकडे त्याच्या तात्पुरत्या ऑफिसचा पत्ता देते. पण कंपनी कायद्यानुसार कंपनीच्या नोंदणीनंतर 30 दिवसांच्या आत म्हणजेच 1 महिन्याच्या आत नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्याची सूचना देणं आवश्यक आहे. कारण हा पत्ता मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सकडे नोंदला जातो. चित्रात बघा आपल्याला मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स हा सिम्बॉल दिसतो आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला कंपनी एक दिसते आहे. या कंपनीमध्ये भेल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीचा रजिस्टर ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे, ज्या कंपनी न्यू दिल्ली या इथे स्थिर झालेली आहे किंवा स्थापन झालेली आहे. यानंतरचा मुद्दा आहे किंवा टप्पा आहे तो म्हणजे वैधानिक घोषणापत्र. कंपनीशी संबंधित जेही लोक आहेत त्यांना घोषणापत्र द्यायचं आहे. आता कशाचं घोषणापत्र द्यायचं आहे तर कंपनी स्थापनेमध्ये जे वकील काम करत आहेत, कंपनी चिटणीस आहेत, कॉस्ट अकाउंटंट आहेत किंवा चार्टर्ड अकाउंटंट आहेत, नियमावलीमध्ये नोंदवलेले जे संचालक आहेत, व्यवस्थापक आहेत, या सगळ्यांनी कंपनी नोंदणीसंबंधी एक घोषणापत्र द्यायचं आहे की त्यांनी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केलेल्या आहेत आणि असं घोषणापत्र देऊन त्यांनी खाली स्वाक्षरी करायची आहे. यानंतरचा टप्पा सगळ्यात महत्त्वाचा आहे. 9 टप्प्यांपर्यंत प्रवर्तक आणि प्रथम संचालक हे अनेक गोष्टींची जुळवाजुळव करत आहेत किंवा अनेक कागदपत्र त्यांनी तयार करून घेतलेली आहेत आणि आता खऱ्या अर्थाने कंपनी नोंदणीसाठीचा प्रस्ताव किंवा दस्तऐवज त्यांना सादर करायचा आहे. आता हा कसा सादर करायचं तर प्रवर्तकाने वरील मुद्द्यांपर्यंत जे नंबर, दस्तऐवज, घोषणापत्रक, संमतीपत्रक तयार करून घेतलेली असतील ती घेऊन त्यांना मिनिस्ट्री ऑफ अफेअर्सच्या पोर्टलवरतून SPICE म्हणजेच सिम्प्लिफाईड प्रोफॉर्मा फॉर इनकॉर्पोरेटिंग कंपनी इलेक्ट्रिकली या ठिकाणी जाऊन त्यातील INC 32 या नंबरचा कंपनी नोंदणीचा फॉर्म भरायचा आहे. 2 ऑक्टोबर 2016 पासून वरील प्रणालीचा उपयोग कंपनी नोंदणीसाठी अनिवार्य करण्यात आलेला आहे. या अर्जासोबत कंपनी स्थापनेसाठी जे घटनापत्रक आणि नियमावली आणि इतर कागदपत्र तयार केलेली आहेत ती प्रवर्तकाला ऑनलाईन अपलोड करावी लागतात आणि त्यासाठी लागणारे विहित शुल्कही त्यांना
भरावे लागते. ही सर्व कागदपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे ट्रान्स्फर होतात आणि मग कंपनीची प्रक्रिया सुरू होते. ही सगळी दस्तऐवज INC 32 या फॉर्ममध्ये प्रवर्तक भरतो आणि त्यानंतर 11व्या टप्प्यामध्ये कंपनीच्या 11व्या टप्प्यामध्ये कंपनीचं नोंदणी प्रमाणपत्र मिळतं. नोंदणी अधिकारी जे दस्तऐवज अपलोड झालेलं आहे किंवा प्रवर्तकाने जे कागदपत्र आणि दस्तऐवज सादर केलेले आहे त्याची छाननी करतो, म्हणजेच त्याचं व्हेरिफिकेशन करतो, त्याची तपासणी करतो आणि सर्व बाबींची पूर्तता झाली आहे याची खात्री झाल्यावर नोंदणी अधिकारी म्हणजेच रजिस्ट्रार ऑफ कंपनी ROC या कंपनीचं नाव त्यांच्या नोंदवहीमध्ये नोंदवतो व त्यानंतर स्वतःच्या सही आणि शिक्क्यासहित विहित नमुन्यात प्रवर्तकाला नोंदणी प्रमाणपत्र दिलं जातं. याचाच अर्थ नोंदणीच्या या तारखेपासून कंपनी अस्तित्वात आली असा होतो. खाजगी कंपनी हे नोंदणी प्रमाणपत्र मिळालं की लगेचच व्यवसाय सुरू करू शकते, परंतु सार्वजनिक कंपनीला मात्र व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवावा लागतो, म्हणजे 3ऱ्या अवस्थेतून त्याला जावे लागतं. आता या नोंदणी प्रमाणपत्राचा तपशील काय आहे, काय असतं त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये कंपनीचं नाव असतं, नोंदणीचा दिनांक असतो, कंपनी ओळख क्रमांक असतो CIN आणि त्यानंतर पॅन आणि टॅनचा क्रमांक असतो, जो इन्कम टॅक्स भरण्यासाठी पॅन कार्ड किंवा टॅन कार्ड हा क्रमांक दिला जातो आणि शेवटी नोंदणी अधिकाऱ्याची सही आणि शिक्का व दिनांक असतो. विद्यार्थ्यांनो, कंपनी स्थापनेसाठी तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही MCAच्या www.mca.gov.in या वेबसाईटला जरूर भेट देऊन बघू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनीची नोंदणी अवस्था सविस्तरपणे अभ्यासली आहे. पुढील तासिकेत आपण व्यवसाय प्रारंभ अवस्थेचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद.